Ram
साधुबोध झाला तो दोरोनी हठेला ठाईच मुरला आनुभा ठाईच मुरला आनुभा ठाईच मुरला
साधुबोध झाला तो नुरोनिया ठेल ठाईच मुरला अनुभव कापुराच्या बाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसे मोक्षरेखे आला तो भाग्य विनटला मोक्षरेखे आला तो भाग्य विनटला साधूचा अंकिला हरिभक्त ज्ञानदेवा गुढी संगती सज्जनी हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विढाला विढाला मनपगामिनी
यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषानहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार नियता। साधु बोध झाला तो नुरुनिया ठेला ठाईचा मुरला अनुभवे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी ईश्वर चिंतनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या समोर ठेवलेला भंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय अर्थात ज्ञानोबाराय त्यांचा 27 अभंगाचा हरिपाठ नामक ग्रंथ, त्यातील हा पहिल्या टप्प्यातला अभंग आहे। 27 अभंगापैकी 25 अभंग 4-4 चरणाचे, 2 अभंग 6-6 चरणाचे। एका एका चरणामध्ये 2-2 भाग आहेत। 25 अभंगाचे 100 भाग आणि 2 अभंगाचे 12-2 24 भाग, किंबहुना 124 भागाचा हा हरिपाठ। पण तेवढ्या 124 भागामध्ये ज्ञानोबारायांनी जवळजवळ 200 पेक्षा जास्त सिद्धांत समजून सांगितलेले आहेत। 200 पेक्षा जास्त। त्यापैकी आजच्या अभंगामध्ये त्याने हे समजून सांगितलं की साधूचा बोध जर झाला तर जीवनामध्ये काय परिवर्तन घडेल। इथे बोध शब्दाचा अर्थ ज्ञान आहे। तो अशा वेळेला साधूने जर एखाद्या वस्तूचं आपल्याला ज्ञान दिलं, साधूने एखाद्या कलेचं ज्ञान दिलं, साधूने एखाद्या व्यवहाराचं ज्ञान दिलं, साधूने सामान्य वस्तूचं जरी आपल्याला भौतिक ज्ञान दिलं तरी आपलं जीवन एक आगळ्या वेगळ्या दिशेला चालू शकतं। पण जर कदाचित साधूने आपल्याला परमेश्वराचं ज्ञान दिलं तर ती वेगळी गोष्ट आहे। साधूने जर आपल्याला धर्माचं ज्ञान दिलं तर ती वेगळी गोष्ट आहे। साधूने जर आपल्याला कर्माचं ज्ञान दिलं तर ती वेगळी गोष्ट आहे। साधूने आपल्याला उपासनेचं ज्ञान दिलं तर ती वेगळीच गोष्ट आहे। आणि साधूने आपल्याला साधनेचं ज्ञान दिलं तर तीही वेगळी गोष्ट आहे। आणि साधूने आपल्याला परमेश्वराचं ज्ञान दिलं तर ती वेगळीच गोष्ट आहे। आणि साधूने जर आपल्याला आपल्या आत्म्याचं ज्ञान दिलं तर ती वेगळी गोष्ट आहे। अभंगामध्ये मात्र साधूचा बोध झाला, अर्थात साधूने मला ज्ञान दिलं आणि ते माझ्या आत्म्याचं ज्ञान करून मला दिलं। साधू बोध झाला, परंतु पुढे
काही अडचण आली का हा बोध कसा राहिला, हे ज्ञान तुमच्याकडे राहिलं का? तर महाराज सांगतात हे ज्ञान झालं, पण ज्ञान झाल्याच्या नंतर हे ज्ञान गायब झालं. एका सज्जनाने ठरवलं की मी 50 लाडू खाणार आहे. 2 लाडू तोंडामध्ये ठेवले, पण तोंडातले लाडू आतच जायना. लोक म्हणे रामभाऊ 50 लाडू खायचं ठरलं होतं, हे 2 लाडू कसे जायना? तो म्हणला आतमध्ये न्यायचेच नाही, गोड लागतात म्हणून जिभेवरच ठेवायचे. आत न्यायचेच नाही का? ते गोड लागतात म्हणून जिभेवरच ठेवायचे, माझी जीभच त्याला आत जाऊ देना. तेव्हा दुसऱ्या सज्जनाने सांगितलं जर 50 लाडू खायचे असतील तर ते सारे लाडू आतमध्ये न्यावे लागतील, तेव्हा नंतरची खेप येईल. अन्यथा पहिले जर तसे राहिले तर पुन्हा परत येणार नाही. तसं साधूने जर तुम्हाला एखादं ज्ञान दिलं आणि ते ज्ञान जर तुमच्या जवळच राहिलं तर त्याच्या पाठीमागून येणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या आतमध्ये येणार नाही. केवळ ज्ञानामध्ये आनंद नाही तर ज्ञान झाल्याच्या नंतर आनंद येतो. आनंद नंतर येत राहतो. जेवल्यामध्ये आनंद नाही, जेवताना आनंद नाही, तर जेवण झाल्याच्या नंतर, जेवण पचल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी जेवणाचा खरा आनंद. हे तर खूपच खाल्लं, पोट फुगलं, रात्रभर परेशान झाले, डॉक्टरकडे गेले, इकडे जा तिकडे जा, हे करा ते करा. रात्री विचारलं डॉक्टरने का हो कमी खाल्लं नाही का? तो म्हणलं कमीच खाल्लं होतं, पण काय झालं काही कळत नाही. खाताने आनंद झालता, पण तो आनंद ते अन्न पाणी पचूपर्यंत ठीक राहिला नाही, तो मधीच खंडित झाला. म्हणून साधूच्या संगतीत गेलो, संतांच्या संगतीत गेलो, गुरूंच्या संगतीत गेलो, ऋषीमुनींच्या संगतीत गेलो आणि त्यांच्या संगतीत जर ज्ञान झालं आणि ते ज्ञान जर जागेवरच राहिलं तर ते पुन्हा आजारी पाडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराजांनी समजून सांगितलं साधू बोध झालं तो उरोनिया ठेला, न उरोनिया ठेला. साधूने केलेला बोध आता तो शिल्लक राहिला नाही. जेवण व्हावा पात्रावर शिल्लक राहू नये, जीवन मिळावा पण जीवनामध्ये काही करण्याचं शिल्लक राहू नये. विद्वान व्हावा पण विद्वत्ता परत जवळ आल्याच्या नंतर असं वाटू नये की माझं अजून हे शिकायचं राहिलं, मला अजून हे गाण्याचं राहिलं, मला अजून हे राहिलं, मला अजून ते राहिलं. तसं शिल्लक राहू नये. आणि ते जर शिल्लक राहिलं शिल्लक तर ते शिल्लक ज्याच्याजवळ काहीच नाही त्याच्यापेक्षा दुःख देणार आहे. ज्यांच्याकडे काहीच नाही त्याच्यापेक्षा ते दुःख देतं. म्हणून थोडंच मिळावा पण ते शिल्लक मागे राहू नये. साधू बोध झाला तो निया ठेला, ठाईच मुरला अनुभव. पहिलीच्या वर्गातलं ज्ञान जोपर्यंत जात नाही तोपर्यंत दुसरीच्या वर्गातलं ज्ञान येणार नाही. आणि 12वीच्या वर्गातलं ज्ञान जोपर्यंत बाजूला होत नाही तोपर्यंत एम ए होता येत नाही. एम ए होता आलं नाही तर काही PhD करता येणार नाही. PhD करता आली नाही तर प्राचार्य होता येणार नाही. प्राचार्य जर झालं नाही तर त्याला जगातलं भरपूर मोठं अज्ञान राहतं. म्हणून मागचं गायब झाल्याच्या नंतर पुढे येत राहत. मागचं गायब झालं की पुढे येत राहतं. म्हणून साधूचा बोध झाल्यावरती काम चालत नाही, तो बोध सुद्धा बाजूला सरकला पाहिजे. साधू बोध झाला तो निया ठेला, ठाईच मुरला अनुभव. ते गायब झालं आणि अनुभव मात्र त्याचा शिल्लक राहतो. स्वप्न पडतं पण स्वप्नातले पदार्थ जातात पण त्या स्वप्नातला अनुभव शिल्लक राहतो. बाल्यकाल जातं पण त्याचा अनुभव शिल्लक राहतो. तारुण्य जातं पण त्याचा अनुभव शिल्लक राहतो. म्हातारपण जातं पण त्याचा अनुभव शिल्लक राहतो. दारिद्र्यातून श्रीमंतीमध्ये आल्याच्या नंतर दारिद्र्य जातं पण त्याचा अनुभव मात्र शिल्लक राहतो. पाऊस पडतो पण त्यांचा आणि त्या पावसाचा शीतलता पाठीमागे राहते. वसंत ऋतू निघून जातो परंतु त्याची पाठीमागे फुलामध्ये त्याचा गंध सुगंध द्रवळत राहतो. म्हणून जीवनातल्या काही गोष्टी जाव्यात पण त्या गेल्याच्या नंतर त्यांचा अनुभव मात्र मागे शिल्लक राहावा. अनुभव शिल्लक राहावा. काय अनुभव शिल्लक राहिला? महाराज सांगतात कापूराच्या वाती उजळल्या ज्योती
ठाईच समाप्ती झाली जैसी. कापुराची वात पेटवल्याच्या नंतर घरातला अंधकार गेला, देवाच्या जवळ सुगंध झाला, आणि देवाच्या जवळ सुगंध झाला, अंधकार गेला, अंधकारातल्या वस्तू सापडल्या, आणि योगायोगाने त्या वस्तू सापडल्याच्या नंतर हळूहळू कापूर जळून गेला, कापराची वातही जळून गेली, सारचे सारं जळून गेलं, तरी पण त्याचा पाठीमागे सुगंध द्रवळत राहिला. म्हणून जीवनाच्या शेवटच्या टोकाला असा काही सुगंध द्रवळत राहिला पाहिजे की त्या सुगंधामध्ये सारी प्रजा सुखी राहिली, सारी प्रजा सुखी राहिली पाहिजे. महाराजांनी समजून सांगितलं, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसे. जागेवर त्याची समाप्ती होऊन जाते. याच पद्धतीने विचारलं, जरी ती जागेवरती समाप्ती झाली, पण ज्याची समाप्ती झाली तो किती दूर गेला, तो जर मोजायचं ठरलं तर किती लांब गेला ते कळलं पाहिजे. बऱ्याच वेळेला माणसं आपल्यातून पुढे जातात, पण ते किती दूर गेले ते कळत नाही. एखादा बिचारा ग्रामपंचायतचा मेंबर होता, तो जिल्हा परिषदचा मेंबर झाला, योगायोगाने तो आमदार झाला, तो खासदार झाला, तो मंत्री झाला, तो मुख्यमंत्री झाला. बिचारा रंबो हे आपले मित्र कितीक लांब गेले, ते म्हणजे मुख्यमंत्री पदापर्यंत गेले. पण म्हणजे मुख्यमंत्री पदापर्यंत गेल्याच्या नंतर मी त्यांना असं वाटलं का की आपण शेवटच्या टप्प्याला आलो. प्रवास करणाऱ्याला सुद्धा कळलं पाहिजे की अजून किती प्रवास बाकी, अजून किती जाणं बाकी आहे, किती गतीने चाललं पाहिजे. बऱ्याच लोकांना कळतच नाही. ज्या ठिकाणी गती घ्यायची त्या ठिकाणी गती घेत नाही, आणि ज्या ठिकाणी संथ गतीने चालायचं त्या ठिकाणी धावल्याशिवाय राहत नाही. वयाच्या 70 वर्षाच्या नंतर सारं सोडून भजन करण्याची पाळी येतं, तर अशा वेळेला सुद्धा माणसं मुलातून वेगळे निघतात आणि बकऱ्या घेऊन सांभाळीत बसतात. विचारलं, का बरं आता तुम्हाला काही थांबायचं नाही का कुठे? म्हणजे थांबण्याचा वेळ आला होता पण थांबू दिला नाही. आणि अशा गतीने म्हातारा चालला. वय जास्त झाल्यामुळे कोणाच्या बांधाला चालल्या तरी कोणीच नाही म्हणायचं नाही. वय जास्त झालं बाबाला का चरू दे, काय हरकत नाही. याचा अर्थ असा झाला, जिथे संत गती घ्यायचे तिथे गती वेगाने वाढली, म्हणून जीवनाच्या शेवटच्या टोकाला कुठपर्यंत आला. महाराज समजून सांगतात, मोक्ष रेखे आला तो भाग्य विनटला. रेखा शब्दाचा अर्थ सीमा, मोक्षाच्या सीमेपर्यंत तो आला, आणि त्याच्याच भाग्याने तो नटल्या गेला, त्याच्याच भाग्याने तो सुखी झाला, त्याच्या भाग्याने तो समाधानी झाला. मोक्ष रेखे आला तो भाग्य विनटला, साधू अंकिला हरिभक्त. विचारलं का घडलं असं, तर सांगितलं की साधूच्या अंकित आहे, आणि साधूच्या आज्ञेत जे राहतात ते हरिभक्त होतात. पुढाऱ्याच्या अंकित जे राहतात ते बिचारे पुढारी होतात. टाळकऱ्याच्या अंकित जे राहतात ते बिचारे आपले टाळ वाजायला विडा वाजायला राहतात. महाराजांच्या जे अंकित राहतात ते महंत होतात. साधूच्या जे अंकित राहतात ते हरिभक्त होतात. याच्यावरती मोठी आणखी बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. म्हणजे साधूच्या अंकित जे राहतात ते हरिभक्त होतात. जे बिचारे साधूच्या अंकित राहत नाही ते कधीच हरिभक्त होत नाही. म्हणून जीवनामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी एका साधूचा अंकुश आपल्यावरती असणं गरजेचं आहे. अंकुश जर नसेल तर हत्ती पागल होऊन जाईल. अंकुश जर नसेल तर हत्तीला काही कळणार नाही. अंकुश नसेल तर पिंजऱ्यातला वाघ माणसाला मारील. अंकुश नसेल तर लांडगं सुद्धा परेशान करील. अंकुश नसेल तर कुत्र सुद्धा परेशान करील. म्हणून प्रत्येक वस्तूला अंकुश पाहिजे. तसं आपल्या जीवनामध्ये बी साधूचा अंकुश असणं गरजेचं आहे. मोक्ष रेखे आला तो भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. नरोबराने विचारलं, हे साधूच्या संगतीबद्दल तुम्ही बोलात, पण तुमचा अनुभव कसा आहे? महाराज सांगतात, ज्ञानदेवा गुणी संगती सज्जनी, हरी दिशे जनी, हरी दिशे वनी, हरी दिशे आत्मतत्वी. मला नेहमी करता साधू संतांच्या संगतीची गोडी राहिली. साधू संतांच्या संगतीमध्ये मी आलो तर मला हरीचं दर्शन जनामध्ये झालं, वनामध्ये झालं, अंतःकरणात झालं. किंबहुना जिकडे पाहिलं मी तिकडे मला परमेश्वराचं दर्शन झालं. आणि परमेश्वराच्या दर्शनाचा असा फायदा होतो की जिथे गुणदोष काही राहत नाही, जिथे गुणदोष काही राहत नाही. ज्यांची दिंडी आहे ते जर दिंडी चालायला लागले, ते जर भजन म्हणायला लागले, तर स्वरातून भजन गेलं तरी त्यांना काही वाटत नाही. काकडत एक दोन अभंग गायब झाले तरी काही वाटत नाही. हरिपाठामध्ये गडबड झाली तरी काही वाटत नाही. पण दिंडी एकाची आणि भजन एकाचं सुरू झालं तर प्रत्येक वेळेला त्याची काही ना काहीतरी कुरकुरच राहते. कारण का, दिंडीवाल्याला असं वाटतं की सारे जण बरोबर चालावा, पण जे दिंडीमध्ये भजन करणारे त्यांना असं वाटतं आपल्याबरोबर कोणीच चालू नये, आपणच पुढे चालावं.
आपण बरोबर कोणीच नाही, आपणच पुढे चालावं हे त्यांना वाटत राहतं. आणि मग अशा वेळेला ज्यांना सर्वांना घेऊन चालायचं आहे त्यांना जनामध्ये वनामध्ये आत्मतत्वामध्ये हरीचं दर्शन झाल्याच्या नंतर दोषाचं साम्राज्य पसरणार नाही, दोष गुंढळून टाकले जातील. पण त्याच्यासाठी जीवनामध्ये एक साधन समजून सांगितले जाते, तिचं नाव आहे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, मुखाने हरी हरी म्हणा, त्याने पुण्याची गणना कोणाला करता येणार नाही. अगणित पुण्य तुमच्या पाठीशी राहील. आणि याबरोबर कीर्तनाच्या अभंगाचा अर्थ समजतोय, विठ्ठल विठ्ठल.
काय द्यावे त्यासी पावे उतराई ठेवी तहा पायी जीव थोडा. ज्या निमित्ताने आज ही हरिनाम संकीर्तन सेवा आयोजित करण्यात आलेली आहे ते निमित्त जीवनभर परमार्थाची प्रक्रिया हाताळण्यामध्ये ज्यांचं जीवन व्यस्त राहील, संस्कृत वाक्याच्या शोधामध्ये ज्याने आपलं पूर्ण जीवन व्यतीत केलं, केवळ आपल्यासाठी न जगता इतरासाठी जगलं पाहिजे या उद्देशाने या मठाची स्थापना, त्यानिमित्ताने भजन पूजन, त्यानिमित्ताने कथा कीर्तन, त्यानिमित्ताने असंस्कारी माणसाला संस्काराचं केंद्र, असंतुष्ट असलेल्या माणसाला समाधानाची ही पवित्र भूमी, संसाराच्या दुःखाने क्षीण झालेल्या वृत्तीला सुख देणारी ही पवित्र भूमी. संसारामध्ये प्रत्येक व्यक्ती पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत राहतो, परंतु तो केव्हा कुठे गुंतून पडतो ते काही सांगता येत नाही. परंतु ज्याने परमार्थाचा रस्ता निश्चय रूपाने निश्चित रूपाने पकडला आणि वेदांताच्या दायऱ्याच्या बाहेर आपली जीवनचर्या केव्हाही जाऊ दिली नाही, ते स्वानंद सुखनिवासी विश्वंभर शास्त्रीजी महाराज. पता नाही माझी त्यांची काही फार जास्त भेट व्हायची नाही, पण त्यांचं एवढं निश्चिम प्रेम माझ्यावरती असायचं की त्या प्रेमाला काही मोल नाही. केव्हा केव्हा मला हे वाटायचं मी अलीकडचा तरुण आणि यांचं वय किती, यांची साधना किती, यांचा स्वभाव कसा, यांच्या अंतःकरणाची बांधणी कशी, मन यांचं कोणत्या पद्धतीचं, आणि माझ्यावरती हे कसं एकदम निष्काम प्रेम करतात. तर अंतर यायचा आणि केव्हा तरी दोघं एकांतात असल्याच्या नंतर मग अध्यात्माची चर्चा चालायची. अध्यात्माची चर्चा आता समाजामध्ये फक्त पोथी पुस्तकामध्ये राहिलेली आहे, ती आता पोथी पुस्तकात आहे. लग्नाला जाणारे सारे लोक नकलीच दागिने घालून जातात, असली दागिने घरीच ठेवतात. का तर त्यांना माहिती आहे लग्नामध्ये गेल्याच्या नंतर कोणीही काही गडबड करू शकतो, म्हणून सारे माणसं नकली दागिने घालून जातात. दागिने घेतानाच माणसं नकली आणि असली घेतात, फक्त त्यांनाच माहीत राहतं हे नकली हे असली. ते असली दागिने नेहमी करता बँकेमध्ये ठेवतात, पण नकली दागिनेच घालून लोक चालतात.
तसे परमार्थाच्या रस्त्याने सुद्धा जवळजवळ 80% महाराज नकली लोक आहेत. पण ते थोडे लोक आहेत की जे असली आहेत, की ज्यांच्या अंतःकरणाच्या वृत्तीला कधी तडा गेला नाही, ज्यांच्या अंतःकरणाची वृत्ती कधी दुभंग झाली नाही. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता, हे ज्यांचा सिद्धांत होता आणि ज्यांच्या सिद्धांतामध्ये माझ्यासाठी कोणीच काही नाही आणि मी सर्वासाठी आहे अशी ज्यांची भूमिका होती, ते आज आपल्यामध्ये शरीराच्या रूपाने नाही, पण ते कीर्तीच्या रूपाने, ते लौकिकाच्या रूपाने, कार्याच्या रूपाने, त्यांच्या साधनेच्या रूपाने आजही ते तुमच्या आमच्यामध्ये आहे. म्हणून एवढंच म्हणावं लागेल की संत पुरुष येतात आणि आपलं कार्य करतात, कार्य समाप्त झाल्याच्या नंतर ते निघून जातात. म्हणून एका कवीने असं सुंदर म्हटलंय की संत भेटण्याच्या अगोदर जेवढं दुःख माणसाला असतं तेवढं दुःख ते गेल्याच्या नंतर देतात. एखाद्याचं गाणं सुरू झालं, रसिक व्यक्ती जर असेल तर त्यांना गाणं ऐकताना जेवढं आनंद होतो तेवढं दुःख त्याला गाणं संपल्याच्या नंतर, तेवढं दुःख त्याला गाणं संपल्याच्या नंतर. सन्मानाने जीवन जगणाऱ्या व्यक्तीला जेवढं सन्मानामध्ये आनंद होतो तेवढा सन्मान कमी झाल्याच्या नंतर त्याच्यापेक्षा दुःख जास्त होतं. आणि म्हणून संत पुरुषांच्या जीवनामध्ये सुख नाही, संत पुरुषांच्या जीवनामध्ये दुःख नाही. दुःख नाही म्हणून सुखाची चर्चा नाही, अज्ञान नाही म्हणून ज्ञानाची चर्चा नाही, असमाधान नाही म्हणून समाधानाची चर्चा नाही. परंतु त्यांच्या जीवनाविषयी आपण नेहमी करता वेगळ्या पद्धतीच्या चर्चा करत राहतो. आजही आपल्यामध्ये ते नाहीत, आज आपल्यातून ते निघून गेले. तरी पण त्यांच्या ज्ञानाची चर्चा, त्यांच्या सत्कर्माची चर्चा, त्यांच्या क्रियाची चर्चा, त्यांच्या साधनेची चर्चा तुमच्या आमच्या कानावरती सातत्याने पडत राहावं किंबहुना राहते आणि ती अखंड पडत राहावं. याचाच अर्थ असा होतो की ते गेल्याचं दुःख आपल्याला एका बाजूला होत असेल तर त्यांच्या साधनेने आपल्यावरती कृपा केल्याच्या नंतर त्याचा दुसऱ्या बाजूला आनंदही होत असेल. अशा संत महापुरुषांच्या चरणारविंदासी एकदा नतमस्तक होऊ, हात जोडू, प्रार्थना करू आणि त्यांच्या आशीर्वादाची मंगल कामना करू. विठाल दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. पुन्हा एकदा भगवत भक्तीकडे ओळत असताना काही तात्विक गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजे. तात्विक गोष्टी संसारामध्ये आपण जेव्हापासून जन्माला आलो तेव्हापासून आपण एका प्रगतीच्या शिखरावरती जाण्याची इच्छा अंतःकरणामध्ये धारण करून बसलेलो आहोत. आणि म्हणून त्या मंडळीने विचारतो कोणत्या मार्गाने गेल्याच्या नंतर भलं होईल, कोणत्या मार्गाने गेल्याच्या नंतर 2 रुपयाचा लाभ होईल, कोणत्या मार्गाने गेल्याच्या नंतर नोकरी मिळेल, नोकरी मिळाल्याच्या नंतर पुढची सारी प्रक्रिया चालत राहते. मोठी नोकरी मिळाली तर पाहुणे मोठाले मिळतात, छोटी नोकरी मिळाली तर पाहुणे छोट्याले मिळतात. नेमच आहे. मोठी नोकरी मिळाली, कलेक्टर सारखी नोकरी मिळाली, तहसीलदार सारखी नोकरी मिळाली तर पाहुणे मोठाले मिळतात. जे आपल्या समाजामध्ये श्रीमंत लोक आहेत त्यांच्या घरी आपल्याला जाण्याचा योग येतो. पण जर आपण क्लार्क आणि शिपाई आणि पोलीस आणि शिक्षक अशा मार्गाला गेलो तर मग पाहुणे आपल्याला तसेच मिळतात. ते काय असे भारदस्त पाहुणे मिळत नाही.
आणि यदा कदाचित जरी मिळाले भाग्यवशामध्ये तरी ते जिंदगीभर अपमानित जीवन त्यांच्या दारात जगावं लागतं, बाकी त्याच्यापेक्षा शिल्लक काही नाही. हो, म्हणून आपली प्रगती आपण करत राहतो. पण प्रगती करत असताना आपण प्रगतीच्या रस्त्याने चालताना केव्हा केव्हा अधोगतीच्या रस्त्याने बी चालतो. अधोगतीच्या रस्त्याने बी चालतो. तेव्हा विचारला, प्रगतीच्या रस्त्याने चालण्याचा संकल्प केलता, आता अधोगतीच्या रस्त्याने कसा निघाला? तर मग उशिरा कळतं की आपण आपल्या जीवनामध्ये अमक्याची संगती केली आणि त्याच्या संगतीमुळे आपला अधोगतीचा रस्ता सुकर झालेला आहे. बऱ्याच वेळेला आपल्या मनात नसताना सुद्धा माणसं अधोगतीच्या रस्त्याने सहजासहज चालत राहतात, सहज चालतात, कळतच नाही काही, काहीच कारण नाही विनाकारण, काहीच कारण नाही विनाकारण. थोडंसं कारण झालं, बिडी पिण्याची सवय झाली, बिडीचा परिणाम त्या सिगरेटवर गेला, त्याचा परिणाम त्या गांजावर गेला, गांजाचा परिणाम तिकडे गेला, आणि तिकडे गेल्याच्या नंतर एवढी अधोगती झाली की कोणाच्या लग्नाला कोणी बोलीना, कोणा घरी बोलीना, कोणी जवळ बसेना, घरातले माणसं जवळ येईना, आणि जे जवळ आले ते नेहमी करता आपली निंदा करण्यासाठी किंवा शिव्या देण्यासाठीच आपल्याकडे यायचे, आपलं म्हणण्यासाठी कोणीच नाही, आपलं म्हणण्यासाठी कोणीच नाही. म्हणून प्रगतीच्या रस्त्याने चालताना कोणती अशी बाधा झाली माणसाला की जे माणसं अधोगतीच्या रस्त्याने निघाले? त्याचं उत्तर एवढंच आहे, आपण नेहमी करता स्पर्धा करत राहतो आणि स्पर्धेमध्येच आपण हरून जातो. आपण नेहमी करता स्पर्धा करत राहतो, स्पर्धेतच माणसं हरून जातात. आणि स्पर्धा सुरू झाली रे झाली की एका बाजूला ईर्ष्या येते, आणि ईर्ष्याचा जन्म झाला रे झाला की त्याचं परिवर्तन द्वेषामध्ये होतं, आणि द्वेषामध्ये परिवर्तन झालं की माणसं दुःखी दुःखी होत राहतात. आपली निंदा जर आपल्या कानावर यायला लागली तर माणसं बेचैन होऊन जातात. आपली निंदा आपल्या कानावर यायला लागली माणसं बेचैन होऊन जातात. केव्हा केव्हा आपली अपकृती आपल्या कानावर आली माणसं बेचैन होऊन जातात. आपली प्रगती जर यदा कदाचित कोणी रोखली तर मग मात्र माणसं बेचैन होऊन जातात. आणि या साऱ्या बेचैनीचं एकच कारण असतं, आणि ते हे असतं की आपण आपल्या स्वरूपाला ओळखलेलं नसतं. आपण आपल्या स्वरूपाला ओळखलेलं नसतं. जोपर्यंत आपण आपल्या स्वरूपाला ओळखीत नाही, जोपर्यंत आपण आपल्या माणसाला ओळखीत नाही, जोपर्यंत आपण ज्या मार्गाने जायचं त्या मार्गाला ओळखीत नाही, ज्या रस्त्याने आपल्याला जायचं आपण त्या रस्त्याला ओळखीत नाही, तोपर्यंत ही अधोगती आपल्या बरोबर चालतच राहणार. आणि म्हणून ही अधोगती जर बाजूला सारवायची ठरली तर केव्हा केव्हा पहिली गोष्ट ही राहते की ईर्ष्या माणसाच्या जीवनातून 100% कमी झाली पाहिजे. आता थोडं पुढे चालतो. संसारामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येकाला असं वाटतं मी पुढे चालावं, माझ्या मागे कोणीच येऊ नये. मी पुढे चालावं, माझ्या मागे कोणीच येऊ नये. अगदी राजकारणात बी तसंच आहे, परमार्थात बी तसंच आहे, कलेच्या क्षेत्रात तसं आहे, विद्वत्तेच्या क्षेत्रात तसं आहे. कोणत्याही क्षेत्रात जातो मी, प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या मागे कोणी येऊ नये. आपण जर एखादा चांगला डबा जर सरकीचा लावला तर आपल्याला असं वाटतं की आपल्या शरीराला माहिती होणे आपलं उगुसतं. कारण आपलं उगण्याच्या अगोदर जर त्याला माहिती झालं, त्याने जर तो तसा डबा आणला आणि आपल्यापेक्षा जर त्याने काही विशेष केलं तर आपलं महत्त्व कमी होऊन जाईल. आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती चोरून करण्याचं काम करत राहतो, चोरून करण्याचं काम करतो. म्हणून बरेच माणसं चोरीच्या रस्त्याने जास्त चालतात. केवळ परीक्षाला गेले तरी चोरून लिहिणार, परीक्षाला गेले तरी चोरून लिहिणार, एखाद्याची गाणं चोरून ऐकणार, एखाद्याची कला चोरून ऐकणार, एखाद्याचं व्याख्यान चोरून ऐकणार, एखाद्याची आणि एखादी काही दुसरी वस्तू असेल ती चोरून ऐकणार. आणि जे चोरून चोरून ऐकतात ते बिचारे नेहमी करतात दुःखी होतात. का? चोरून घेणारा व्यक्ती आपल्या बोधापर्यंत जात नाही, चोरून घेणारा व्यक्ती आपल्या गंतव्यस्थानापर्यंत जात नसतो. आणि म्हणून तो व्यक्ती आहे की जो कोणाची ईर्ष्या करत नाही, जो कोणाचं चोरून घेत नाही. आणि शेवटी पुढच्या टप्प्याला जाईल मी, आपल्याला वेळ कमी आहे. आणि योगाकडे तो व्यक्ती श्रीमंत ठरला जातो की जो आपल्याच रस्त्याने चालतो, दुसऱ्याच्या रस्त्याने चालणं पसंत करत नाही. जो आपल्या रस्त्याने चालतो, दुसऱ्याच्या रस्त्याने पसंत करत नाही. बरेच लोकांना महाराजांना कल्पना आहे, माझ्यापेक्षा मला जास्त कल्पना आहे, जेवढे नवीन नवीन गायक आले ते साऱ्या जुन्या गायकाच्या चाली म्हणत राहतात. सारे जुन्या गायकाच्या चाली. आनंदीमध्ये जर गेला तर सारं तेच चालतं.
तमाशामध्ये पिक्चरमध्ये इकडे तिकडे ज्या चाली चालतात त्या चाली चालतात आणि त्या चाली कीर्तनामध्ये इतक्या झाल्या की आता रागरागिणीच्या आणि ठुमरी आणि हे असं गाण्याचा बाज आता जवळजवळ 99% संपलेला आहे. का तर प्रत्येकाला असं वाटतं की दुसऱ्याचं असावं पण माझ्याजवळून असावं आणि ते चमकावं. हो, ते दुसऱ्याचं असावं पण ते माझ्याजवळ असावं, माझं असावं, माझं म्हणून ते चमकावं. आणि जीवनामध्ये हे माझं आणि मी जोपर्यंत चालत राहतं तोपर्यंत दुःखाचे डोंगर किती घालवण्याचा प्रयत्न करा तर ते कधीही कमी होणार नाही. मी आणि माझेपणा जोपर्यंत शिल्लक राहिला, शेष राहिला, तोपर्यंत तुम्ही राजे व्हा, प्रधान व्हा, जे व्हायचं ते व्हा, तरी पण तुम्हाला नेहमी करता हे जाणवत राहील की माझ्याबरोबर कोणी आलंय का हे नेहमी करता पाहत राहताल. आणि त्या पाहण्यामध्ये नको ते दुःख आपल्या बरोबर येऊ शकतं. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपल्या बरोबर कोण आलं हे न पाहता आपण कशा रस्त्याने चाललो हे पाहणं गरजेचं आहे. आणि एवढा मोठा ज्ञानाचा कण आपल्याला लाभावा, एवढं मोठं ज्ञान आपल्याकडे यावा तर ते कोणाच्या संगतीत येईल. वेदाच्या संगतीत गेल्याच्या नंतर ते काय येईल, धर्माच्या संगतीत गेल्याच्या नंतर काय येईल, साधनेच्या संगतीत गेल्याच्या नंतर काय येईल, तीर्थयात्रा केल्याच्या नंतर बरोबर काय येईल, गाथा गीता भागवत ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर काय येईल काही सांगता येत नाही. पण साधूच्या संगतीत आल्याच्या नंतर हे सहजगत्या हस्तगत होईल. हे अभंगाच्या पहिल्या चरणात आहे. वेदव्यासांचा मोठा आश्रम सरस्वतीच्या पश्चिम तटावरती ते राहायचे. योगायोगाने जीवनामध्ये त्यांनी महाभारतासारखा ग्रंथ लिहिला, वेदाचे 4 भागही लिहिले, अन्य ग्रंथही लिहिले, 17 पुराणही लिहिले. शेवटी सरस्वतीच्या तीरावरती जाऊन रडत बसले. तेवढ्यामध्ये नारदजी आल्याच्या नंतर नारदाने विचारलं, भो भो साधू कथम रोदसी, महाराज आपण का रडता? त्याने सांगितलं, रडण्याचं कारण काही आम्हाला स्पष्ट होत नाही. महाभारतम अपि उपबृहितम, महाभारतासारखा ग्रंथ तुम्ही लिहिला, पुराणानी इतिहासानी त्वया उक्तानी, पुराण महाभारतासारखे ग्रंथ, इतिहासासारखे ग्रंथ तुम्ही लिहिले, पण का रडता? तर वेदव्यासाने सांगितलं, नूनम्ये वर्तते किंचित, माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे आणि कमी माणसाला रडवत राहते. साधू झाला तरी ज्याच्याकडे कमी त्याला ती रडवतेच, ग्रस्ती झाला तरी ज्यांच्याकडे कमी आहे ती त्याला रडवते. विद्वान झाला, कलाकार झाला, ज्ञानी झाला, धनवान झाला, विद्वान झाला, कोणी होऊ द्या, ज्याला असं वाटतं माझ्याकडे कमी आहे, ती कमी त्याला नेहमी करता रडवण्याचं काम करतंय. म्हणून जीवनामध्ये ज्याला सुखी व्हायचंय त्याने नेहमी करता कमी लग्न लांब देशावर करून दिलं पाहिजे. जसे एखादी भानकुदळ मुलगी असली तर बाप म्हणतो, मी तुला इतक्या लांब लग्न करून देईल की तुला येताच येणार नाही परत, आणि तो 200-400 किलोमीटर अंतरावरती लग्न करून देतो आणि ती कमी नावाची बाई पुन्हा परत येत नाही. ती कमी नावाची बाई पुन्हा परत येत नाही का? तर ती कमी एकदा घरी आली की ती प्रत्येकाला व्हायबल करून ठेवते, प्रत्येकाला दुःखी करून ठेवते. सुखी माणसं सुद्धा दुःखी होऊन जातात. नारदाने विचारलं, महाराज काय कमी आहे? वेदव्यासाने सांगितलं, नूनम्ये वर्तते किंचित, माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे. आणि मग त्या कमीचं चित्रण करताना वेदव्यासाने सांगितलं, यथा त्वया पुराणानी चोक्तानी इतिहासानी उक्तानी तथा त्वम
जसं तुम्ही साराचे सार लिहिलं, पण तशा पद्धतीची भगवान श्रीकृष्णाची बाललीला अजून तुम्ही पाहिली नाही. बाललीला तुम्हाला अजून लिहिता आली नाही, बाललीला तुम्हाला अजून जमली नाही. आणि ती जोपर्यंत तुम्हाला येणार नाही तोपर्यंत तुम्ही सुखी होणार नाही. तुमच्यातली कमी बाहेर जाणार नाही, कमी जाणार नाही. वेदव्यासाने विचारलं, महाराज हे करील मी, लिहील सारं करील, पण कसं होईल? तर वेदव्यासाने विचारल्याच्या नंतर नारदाने सांगितलं, देवा तुम्ही लिहायला लागताल तेव्हा गोपाल कृष्ण भगवान परमात्मा तुमच्या अंतःकरणात येईल आणि आल्याच्या नंतर तेच तुम्हाला मार्गदर्शन करतील. प्रत्येक वेळेला जी वस्तू तुम्हाला लिहायची त्या वस्तूच्या स्वरूपामध्ये ती येतील. जी गोष्ट तुम्हाला लिहायची, जी कथा तुम्हाला लिहायची त्या कथेच्या रूपात भगवान परमात्मा तुमच्या समोर येतील. आणि परमात्मा तुमच्या समोर आल्याच्या नंतर ते सतत तुमच्या पुढे उभे राहतील आणि ते जे सांगतील तेच तुम्ही करा. ते जर तुम्ही करत राहिला तर तुमचं रडणं थांबेल, तसं रडणं थांबणार नाही. बऱ्याच वेळेला मोठमोठे कवी काव्य लिहितात, पण त्यांचं समाधान त्यांना साधत नाही. बऱ्याच वेळेला मोठमोठे विद्वान लोक ग्रंथ लिहितात, पण त्यांना समाधान नाही. बऱ्याच वेळेला माणसं खूप पैसा कमवतात, पण त्यांना समाधान नाही. का? तर त्यांच्या व्यवहारामध्ये परमेश्वराचं अस्तित्व नाही. ज्ञानी माणसं असू द्या, अज्ञानी माणसं असू द्या, धनवान माणसं असू द्या, कलाकार असू द्या, विद्वान असू द्या, ज्यांच्या क्रियामध्ये, ज्यांच्या कर्मामध्ये परमेश्वराचं अस्तित्व आहे ते बिचारे सुखी आहे. ज्यांच्या क्रियाकर्मामध्ये, कलापामध्ये परमेश्वराचं अस्तित्व नाही ते बिचारे सातत्याने दुःखी आहे. म्हणून जे दुःखी वर्ग आहे तो फक्त परमेश्वरापासून बाजूला गेलेला आहे. दुःखी वर्ग परमेश्वराचं अस्तित्व नष्ट करू पाहतो. केव्हा केव्हा तर माणसं स्वतःलाच परमेश्वर समजायला तयार आहे, पण कोणीतरी एक परमेश्वर आहे आणि त्याचं सत्तेने हे काही सारं चालतं ही गोष्ट त्यांना मान्यच नाही. त्यांच्याबद्दल तर मला बोलायचंच नाही. त्या व्यक्तीबद्दल मला बोलायचे की ज्यांना प्रत्येक क्षणाला परमेश्वराचं दर्शन होतं, प्रत्येक क्रियामध्ये भगवान परमात्म्याचं दर्शन होतं, ते बिचारे सुखी आहेत, ते बिचारे समाधानी आहेत. ती कशी प्रक्रिया घडते हे अभंगाच्या शेवटच्या चरणात आहे. ज्ञानदेव गोडी संगती सज्जनी हरी दिशे जनी हरी दिशे बनी
हरी दिसे आत्मतत्वी. एका माणसाने 25 बकऱ्या घेतल्या. आता त्या 25 बकऱ्या घेतल्याच्या नंतर शेजाऱ्याच्या आणखीन 5 बकऱ्या त्याच्यात मिळाल्या. मिळून 30 बकऱ्या झाल्या आणि 30ही बकऱ्या स्वतःच्या सरकीतच चरायला आल्या. 25 बकऱ्याने चारा खाल्ला याच्याबद्दल त्याला आनंद आहे, पण दुसऱ्याच्या 5 बकऱ्याने चारा खाल्ला याचं त्याला दुःख आहे. आता लोकाच्या बकऱ्याने चारा खाल्ला याचं दुःख मोठं आहे का स्वतःच्या बकऱ्याने चारा खाल्ला याचा आनंद मोठा आहे? लोकाच्या 5 बकऱ्याने आपला चारा खाल्ला, हे आपल्या 25 बकऱ्याने चारा खाल्ल्याच्या आनंदाला त्या केव्हाच मागे सोडून लांब निघून गेल्या. दुःखाने त्याला जाम करून टाकले. आपला स्वतःचा एक मुलगा कलेक्टर झाला, पण शेजाऱ्याचे 2 मुलं तहसीलदार झाले, तर त्या शेजाऱ्याच्या मुलाने जे काही काम केलं त्याच्याकडे पाहून यांना दुःख झालं. या दुःखाने स्वतःचा मुलगा झालेला कलेक्टर त्याचा आनंद यांच्या दुःखाने झाकून गेला. झाकून गेला. एक जणाचं फारच दुखायला लागलं, दवाखान्यात नेलं, मोठ्या दवाखान्यात नेलं. डॉक्टरने पाहिलं, काहीच नाही, मशीनमध्ये काहीच नाही, नाडीमध्ये काहीच नाही, चेहऱ्यावरती काहीच नाही, कायच दुखत असावा. आणि श्रीमंत माणसं असल्याच्या नंतर डॉक्टरला सुद्धा बरं वाटतं. मोठ्या गावात सप्ताह असला आणि कीर्तन असलं तर महाराजाला सुद्धा बरं वाटतं. दक्षिणेच्या दृष्टीने डॉक्टरचंही तसंच आहे. कपडे चांगले गाडीमध्ये घालून आणलं, जास्त आजारी असला तर डॉक्टरांना आनंद होतो. पण डॉक्टर आता परेशान झाले. डॉक्टरने विचारलं, साहेब तुम्ही काही सांगा, पण नेमकं तुमचं केव्हापासून दुखतं आणि कसं कसं दुखतं ते सांगा. तोला काहीच नाही. आपली बिल्डिंग पूर्ण झाल्याच्या नंतर शेजाऱ्याने पाया खोदला तेव्हा पहिल्या दिवशी थोडं पोट दुखलं. पहिल्या दिवशी थोडं पोट दुखलं. त्याच्यानंतर त्याने एक चित्र लावलं होतं, बिल्डिंग कशी बनेल, ते चित्र पाहिल्याच्या नंतर जास्त दुखायला लागलं. स्लॅब पडल्याच्या नंतर तर जास्त झालं. आणि आता त्याची वास्तुपूजा झाली तेव्हापासून 100% दुखायला लागलं. बघा, आपली एवढी मोठी बिल्डिंग झाली याचा आनंद हरून गेला दुसऱ्याच्या बिल्डिंगला पाहून. आणून जीवनामध्ये तो मनुष्य नेहमी करता दुःखी राहतो की ज्याला दुसऱ्याचं सहन होत नाही. दुसऱ्याचं सहन होत नाही. दुसऱ्याचं सहन होत नाही. पण केव्हा केव्हा हातामध्ये शक्ती नसल्यामुळे, सामर्थ्य नसल्यामुळे काहीच करता येत नाही, म्हणून ते बिचारे दुःखी माणसं एका वेगळ्या दिशेने चालत राहतात. जसं हत्ती जर चालायला लागले तर कुत्रे भुंकत राहतात, पण त्यांचा स्वभाव असा आहे की ते हत्तीच्या पुढे भुंकत नाही, ते मागे भुंकत राहतात. कारण का त्यांच्यामध्ये एवढं सामर्थ्य नाही की हत्तीचं वैभव बाजूला काढतील, हे सामर्थ्य नाही. पण भुंकल्याशिवाय तर ते राहत नाही, म्हणून ते नेहमी करता मागे भुंकत राहतात. पण तो हत्ती बिचारा, गजराज बिचारा कोणाकडे काही करत नाही. जे हात जोडून उभे राहिले त्यांच्याकडे पाहत नाही, जे त्याच्या सोंडीमध्ये पैसे देतात त्यांच्याकडे पाहत नाही, जो त्यांना चारा देतो त्यांच्याकडे पाहत नाही, आणि जे मागे भुंकत बसले त्यांच्याकडे त्याचं लक्ष नाही. म्हणून हात जोडतात म्हणून तो त्यांच्या थांबत नाही, सहारा देतात म्हणून तो तिथे राहत नाही, आणि कुत्रे भोंकतात म्हणून तो पुढे घाईने चालत नाही. हे ज्यांचं चालणं आहे ते या संसारामध्ये सुखी आहे. आणि तेच लोक ते आहेत की ज्यांना हरीचं दर्शन क्षणोक्षणाला घडतं. हरीचं दर्शन ज्यांना घरामध्ये आहे, दारामध्ये आहे, वनामध्ये आहे, जंगलामध्ये आहे, ज्यांना सर्वत्र हरी सर्वत्र गीयते, हरीचं दर्शन ज्यांना सर्वत्र होतं, ते या संसारामध्ये कशा पद्धतीने जीवन जगतात याच्यासाठी हजारो उदाहरणं आपल्याला पुराणामध्ये, महाभारतामध्ये, इतिहासामध्ये आणि जनसामान्यामध्ये पाहायला मिळतील. सुख दुःख समान सकळ जीवाचा,
या भंगामध्ये अनेक प्रमाणाचा विचार आहे. उपनिषदामध्ये गेल्याच्या नंतर 9 उपनिषदापैकी पहिले उपनिषद आहे ईशावास्यमिदं सर्वम. याची व्याख्या करत असताना दुसऱ्या सूत्रामध्ये किंवा दुसऱ्या कारिकेमध्ये किंवा दुसऱ्या मंत्रामध्ये असं म्हटलंय, कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतां समं तां ते प्रत्याभिगच्छन्ति एकेचात्मनो जन. अर्थात कुर्वन् इह कर्माणि जिजीविषेच्छतां सम. 100 वर्षापर्यंत जर तुम्हाला जगण्याची इच्छा असेल तर वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म कुर्वन्. कुर्वन् शब्दाचा करत करत असा अर्थ होतो. आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म करत आणि आपल्या वाट्याला आलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडत जो व्यक्ती संतांच्या विचाराने आणि परमेश्वराच्या मार्गाने चालतो त्याला देव तर सर्वत्र दिसत नाही, पण जगातल्या वस्तू देवाच्या स्वरूपामध्ये दिसतात. देवाच्या स्वरूपात दिसतात. एक जण बिचारा रानामध्ये गेला. रात्रीचा टाइम होता आणि नेहमी करता मिरच्या तोडण्यासाठी दुसरा कोणतरी चोरीचा मनुष्य यायचा. पण हे रानामध्ये गेले येढा करायला रात्री 4-5 वाजता. हे बाईच्या लक्षातच आलं नाही. बाई पण बिचारे आपल्या येढा करण्यासाठी आल्या. 2 जण 2 बांधाला आले. दोघांनी पाहिलं. याला वाटलं चोर मिरच्या तोडायला आला आणि बाईला वाटलं चोर मिरच्या तोडायला आला. पण बाईला असं वाटलं माणसाचा सामना तरी मला कसा करता येईल, आणि म्हणून तिने 2 दगड हातात घेतले. आणि याला असं वाटलं बाईचा सामना तरी आपण कसा करायचा, उगाचच एखाद्याला गडबड झाली तर काही होऊ शकतं. म्हणून याने 2 दगड घेतले आणि दोघं एकमेकाला दगड फेकायला लागले. याने विचारलं कोण आहे. कोण म्हटल्याच्या नंतर बाईच्या कानात आवाज आला आणि ते बोलले तुम्ही केव्हा आलात याड्याला, हो तिकडे बाजूला. कोण तोडतंय मिरच्या. याचा अर्थ असा झाला की जोपर्यंत त्यांच्यामध्ये दुरावा दिसत होता तोपर्यंत त्यांना काठ्या कुऱ्हाड्या दगड घेण्याची पाळी आली. पण जेव्हा त्यांना कळालं की हे आपलेच आहे तर आता मात्र त्या काठ्या कुऱ्हाड्या आणि दगड जागच्या जागीच पडले आणि आनंदाने 2 जण घरी आले. तसं जर मला कळालं की माझ्या दारातले 2 बैल परमेश्वराचं स्वरूप आहे तर काय मी त्याला शेतामध्ये पेरण्याच्या वेळेला, नांगरण्याच्या वेळेला, कोळायच्या वेळेला काय मी त्याला काठीने मारील का? नाही. मला जेव्हा कळेल माझ्या भावाचा आत्मा आणि माझा आत्मा दोघांचा एक आहे तर त्यावेळेला काय वाटण्या करताना काय एकमेकावर तुटून पडतील का? नाही. ज्या वेळेला हे कळेल की माझ्या पत्नीचा आत्मा आणि माझा आत्मा दोघांचा आत्मा एक आहे तर तिथे मारण्याचा प्रश्न येईल का? तिथे शिव्याचा प्रश्न येईल का? द्वेष करण्याचा प्रश्न येईल का? येणार नाही. आणि ज्या वेळेला मला हे कळेल की माझ्या वडिलाचा आत्मा आणि माझा आत्मा एक आहे तर त्यावेळेला मला वडिलातून बाजूला वेगळं निघण्याची बुद्धी होईल का? ती कदापि होणार नाही. फक्त एवढं कळलं पाहिजे की समोरच्या व्यक्तीमध्ये माझा आत्मा आहे. आता थोडं पुढे चालतो. समोरच्या व्यक्तीमध्ये परमात्मा आहे असं कळाल्याच्या नंतर ब्राह्मण सुद्धा गाढवाला पाणी पाजू शकतो. समोरच्या आत्म्यामध्ये परमात्मा बसलेला आहे असं कळाल्याच्या नंतर एक संत सुद्धा रेड्याच्या मुखातून वेद बोलू शकतात.
समोरचा व्यक्ती माझाच आहे असं जेव्हा कळतं तेव्हा वाघावर बसून आलेल्या व्यक्तीला सुद्धा दगडाच्या भिंतीवर बसून जाऊन अर्थात त्याचा आपण काय म्हणतो की त्याचा सन्मान करता येऊ शकतो. फक्त कळलं पाहिजे की समोरच्या व्यक्तीचा आत्मा आणि माझा आत्मा एक आहे, समोरचा व्यक्तीचा आत्मा आणि परमात्मा दोन्ही एक आहे. एवढं कळाल्याच्या नंतर जगातली कमी नावाची वस्तू अजिबात निघून जाईल. अनेकदा का ती निघून गेली रे गेली तर मग त्या व्यक्तीकडे छोटा आला, मोठा आला, लहान आला, कोणी आला तरी त्याच्याकडे भेद नावाची वस्तू राहणार नाही. आणि असा व्यक्ती जर बोलायचं ठरलं तर साऱ्या लोकांना एकच शब्द बोलत राहतो, विठ्ठल विठ्ठल. अरे अरे नाना थोर, अरे अरे नाना
योगायोगाने हस्तिनापुराच्या राजभवनामध्ये द्रौपदीचे वस्त्र हरण्याच्या प्रसंगी सर्वचे सर्व उपस्थित होते. द्रोणाचार्य आहे, कृपाचार्य आहे, भीष्माचार्य आहे, अंधाळे धृतराष्ट्र भी आहे, विदुर भी आहे, महारथी भीम आहे, धनुर्धारी अर्जुन आहे, अत्यंत कुशल असलेले सहदेव आणि जगाचं भविष्य पाहणारे सहदेव आणि अत्यंत कुशल असलेले नकुल आणि धर्मराजा या ठिकाणी आहे. हे सारेचे सारे आहे. परंतु या संकटाच्या प्रसंगी एकाही व्यक्तीची हिंमत झाली नाही की त्या दुःशासनाला थांबवण्याची. एकाची हिंमत नाही झाली. जर यदा कदाचित आपण जेवढे कीर्तन ऐकायला बसलो, आपल्यापैकी जर 2-3 जण असते तर आपण सुद्धा तिथे उठाव केला असता आणि आपणही काठीने म्हणा, दगडाने म्हणा, कसं होत नाही, पण आपण द्रौपदीच्या बाजूने उभे राहिलो असतो. पण एवढी मोठी सभा, ही कौरवांची सभा, हस्तिनापुराची सभा, पण एका व्यक्तीच्या बाजूला उभे राहू शकले नाही. त्याचं एकच कारण ठरलं. प्रत्येकाला नंतर विचारण्यात आलं, तुम्ही का? भीष्माचार्याने सांगितलं, मी फक्त हस्तिनापुराची जबाबदारी सांभाळलेली आहे. इथे मी हस्तिनापुरातल्या लोकांची जबाबदारी नाही सांभाळली. द्रोणाचार्याने विचारलं, हे काय आहे तुमच्या समोर झालं, हे सारं घडलं? तो म्हणला, आमच्या सर्वांच्या समोर झालं, आम्ही डोळ्याने पाहिलं, म्हणून माझ्याकडे जगभराची विद्या असून सुद्धा मला अर्जुनाच्या बाणापासून ती वाचू शकत नाही. मला वाचू शकत नाही. विदुरांना विचारलं, हे तुमच्या समोर? तो म्हणला, हे माझ्या समोर झालं, मला ते प्रतिकार करता आला नाही. मी छोटा मंत्री होतो, म्हणून मी इथून पळ काढला आणि हस्तिनापुराला पुन्हा परत आलो नाही. धर्मराजाला विचारलं, हे तुमच्याकडनं काय झालं? तुम्ही धर्माचे राजा असताना सुद्धा? त्यांनी सांगितलं, दूत क्रीडेमध्ये माझी बुद्धी नष्ट झाली, भ्रष्ट झाली, आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणून मला जे माझ्या वाट्याला येईल ती मी भोगायला तयार आहे. आता बाकीच्याचं सांगायचं नाही. फक्त एकच अडचण झाली की यांना या वेळेला एखाद्या साधूची संगती घडली नाही आणि म्हणून यांना योग्य दिशेला उभा राहता आलं नाही. आपल्या कधी कधी पाहायला मिळेल, युद्धाच्या अगोदर द्रोणा अर्थात दुर्योधन आणि सहदेवाकडे भविष्य पाहायला गेला होता. त्याने सांगितलं, मित्र, तुला भविष्याचं जास्त ज्ञान आहे, कोणत्या बाजूला विजय होईल? तो म्हणला, ज्या बाजूला धर्म राहील त्या बाजूला विजय होईल असं भविष्य आहे. धर्म तुझ्या बाजूला राहिला तर तू पहा, ज्या बाजूला कृष्ण राहील त्या बाजूला विजय होईल, ज्या बाजूला धनुर्धर अर्जुन राहील त्या बाजूला विजय होईल, ज्या बाजूला नीती राहील त्या बाजूला विजय होईल. याच्यापेक्षा मला काही सांगता येत नाही. का? तर ज्या बाजूला नीती आहे, ज्या बाजूला धर्म आहे, ज्या बाजूला कृष्ण आहे, त्या बाजूला आणि विजय सातत्याने होत राहतो. आणि धर्म त्या बाजूला राहतो की ज्या बाजूला संतांची कृपा आहे. अर्थात भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य त्यांचं अन्न खात होते म्हणून त्यांच्या बाजूने युद्ध करत होते, पण त्यांचा सर्व आशीर्वाद पांडवांच्या बाजूने होता. माणसं कोण कोणाच्या बाजूला हे महत्वाचं नाही, तर माणसं कोणाचा आशीर्वाद घेऊन चाललेत याला जास्त महत्व आहे. केव्हा केव्हा आम्ही पाहतो, आमच्यापेक्षा गुण कमी, आमच्यापेक्षा कला कमी, आमच्यापेक्षा विद्वत्ता कमी, पण त्यांना पहिली चाल म्हणायला दिली. त्यांना पहिली चाल म्हणायला दिली. आम्ही दुःखी होतो, नाराज होतो, पण आम्हाला हे लक्षात येत नाही की ज्यांना चाल द्यायचे आहेत ते त्यांच्या संगतीमध्ये आहेत. मग ते येडे असले तरी चालेल, बेसुरी असले तरी चालेल. का? तर ते त्यांच्या आश्रित आहेत म्हणून. केव्हा केव्हा आश्रयाचा बी मोठा फायदा होतो. आश्रयाचा मोठा फायदा होतो.
चांगले चांगले विद्वान सुद्धा आश्रय मिळाला नाही ते बिचारे परेशान झाले. चांगले चांगले कलाकार सुद्धा आश्रय मिळाला नाही, परेशान झाले. कारण आश्रयाशिवाय कोणालाच मोठा होता येत नाही. पण आश्रय सुद्धा चांगला असला पाहिजे, नाही तर उगच आणि बोरीच्या झाडाचा आश्रय गुलाबाच्या झाडाला मिळाला आणि दोघे एकमेकाच्या आश्रयाने वाढले. गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या मिखळून खाली पडून गेल्या आणि बोरीच्या झाडाला हात लावला की गुदगुद्या करी, फुलं काढायला गेले की गुदगुद्या करी. आणि म्हणून योगायोगाने आश्रय मिळाला, पण चुकीचा आश्रय मिळाला. म्हणून जीवन जगत असताना एका चांगल्या व्यक्तीचा आश्रय मिळाला पाहिजे की ज्याला साधू असं म्हणतात. चांगल्या व्यक्तीचा आश्रय मिळाला पाहिजे ज्यांना संत असं म्हणतात. आणि अशा साधू संतांचा आश्रय मिळाला की छोटे माणसं सुद्धा मोठे होऊन जातात. विठाल विठाल. रस्त्याने चालता चालता धुळीचे कण जमिनीवरती पडल्याच्या नंतर एका राजाची स्वारी आली आणि राजाची स्वारी आल्याच्या नंतर सारे राजाचे घोडे पैदळ सैन्य जेवढे तेवढं त्या धुळीला आणि लांगीत पलीकडे गेलं. साऱ्याने ती धूळ पायाखाली तुडवली. धुळीच्या मनात आलं बाकी काही असू द्या, पण राजाच्या मुकुटावरती आपल्याला बसता येईल काय हे त्या धुळीच्या कणाच्या लक्षात आलं. राजाच्या मुकुटावर बसता येईल का? खूप प्रयत्न केला. राजाची स्वारी निघून गेली, पुढच्या गावामध्ये मुक्कामाला होती. पण या धुळीच्या कणाने विचार केला बाकी काही असू द्या, राजाच्या घोड्याने आपल्याला तोडवलं, पैदल सैन्याने आपल्याला तोडलं, लोक आपल्यावर थुंकले, लोक आपल्याहून गेले, तरी पण माझी इच्छा आहे की राजाच्या डोक्यावर मला बसता यावा. धुळीच्या कणाने तसं शोधलं. पण योगायोगाने पाठीमागून वारा आला आणि वाऱ्याने विचारलं काय चर्चा चालली तुमची. त्याने सांगितलं त्या धुळीचे कराने बाकी काहीच नाही, मला राजाच्या डोक्यावर बसायचं आणि ते उद्या सकाळपर्यंत बसलं गेलं पाहिजे, जबाबदारी तुमच्यावरती आहे. त्याने सांगितलं मी ते काम करेल पण माझं तुम्हाला ऐकावं लागेल. विचारलं काय? काहीच नाही, मी आता वेगाने निघेल, तुम्ही माझ्या बरोबर या आणि एका गुलाबाच्या बागेत मी जाईल आणि गुलाबाच्या बागेच्या मोठ्या फुलाच्या आतमध्ये तुम्हाला नेऊन बसवील आणि तुम्ही तिथेच बसवायचं, हलायचं नाही, डुलायचं नाही, फक्त तिथे बसायचं. संध्याकाळपर्यंत ते मातीचे कण, धुळीचे कण तिथपर्यंत गेले आणि त्या कमळा अर्थात त्या फुलाच्या आतमध्ये जाऊन बसले. माळी आला, त्याने आपले फुलं तोडले आणि चांगल्या फुलाचा हार केला आणि 5 फुलं चांगले मोठाले घेतले आणि ते राजाच्या मुकुटावरती ठेवण्यासाठी घेतले की ज्या फुलामध्ये आणि धुळीचे कण जाऊन बसले होते. आता कल्पना करा, ज्या धुळीच्या कणाला एवढा त्रास झाला, जिंदगीभर रस्त्यावरती पडलं, पण त्याने जर वाऱ्याची संगती केली आणि गुलाबाच्या फुलाची संगती केली तर राजाच्या डोक्यावर काय, पण पंढरीच्या पांडुरंगाच्या डोक्यावर सुद्धा त्याला बसता येईल. फक्त त्याला संगती करता आली पाहिजे. हो, संगती करता आली पाहिजे. संगती जर करता आली नाही तर ते जीवनामध्ये काही करता येत नसतं. म्हणून कोणाची संगती करावा तर याच्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट समजावून सांगितली. एका साधूची संगती असावी, संतांची संगती असावी. केव्हा केव्हा लोक फक्त पंक्तीपुरती त्यांची संगती करतात. पंक्तीपुरती संगती, बाकी काही संगतीचं काही घेणं देणं नाही. गावाला गेले, पंक्तीच्या वेळेला हजर होईल आणि एरवी बाहेर जाऊन बसत. पण केवळ त्यांच्या पंक्तीची संगती नको तर त्यांच्या गुणाची संगती पाहिजे, त्यांच्या कर्माची संगती पाहिजे, त्यांच्या सद्धर्माची संगती पाहिजे, त्यांच्या साधनेची संगती पाहिजे, त्यांच्या आणि जीवनामध्ये जी दिनचर्या आहे त्या दिनचर्याची संगती पाहिजे. आणि योगायोगाने का हे घडलं तर आपल्याला सुद्धा चांगल्या जागेवर जाता येईल. साधूच्या संगतीमध्ये काही घडू शकतं. संतांची संगती मनोमार्गगती अकळवा श्रीपती येणे पंथे, साधू बोध झाला तो नुरनिया ठेला, साधू बोध झाला नुरनिया ठेला.
संसारामध्ये सर्व माणसं भेटतात, परंतु सत्य सांगणारे माणसं फारच कमी भेटतात. किंबहुना ते भेटतच नाहीत. स्वामी विवेकानंदांच्या जीवनामध्ये अनेक लोक भेटले, अनेक संत भेटले, सुफी संत भेटले, अन्य संत भेटले, परंतु त्यांना जे पाहिजे होतं ते सांगणारे संत फार उशिरा भेटले. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये बी फार लोक भेटले, परंतु त्यांना जे पाहिजे होतं ते सांगणारे संतच त्यांच्या काळात नव्हते. म्हणून 50 वर्षापूर्वी समाधिस्थ झालेले राघव चैतन्य आणि केशव चैतन्य पुन्हा त्यांना भेटण्यासाठी आले. आणि म्हणून केव्हा केव्हा असं म्हणावं लागतं, मला कोणी नाही भेटलं तरी चालेल, पण मला सत्य सांगणारा भेटला पाहिजे. मला सत्य सांगणारा भेटला पाहिजे. मला कोणाचा आश्रय नाही मिळाला तरी चालेल, पण मला धर्माचा आश्रय समजून सांगणारी व्यक्ती भेटली पाहिजे. भले ते माझा शत्रू असेल तरी मला चालेल. हो. आणि म्हणून जीवनामध्ये सत्याचा मार्ग, धर्माचा मार्ग, साधनेचा मार्ग जर कोण समजून सांगत असेल तर ते निष्काम संत सांगू शकतात. जर एक वाक्य जरा थोडं जास्त सांगेल, थोडं तुम्हाला अन्यथा होऊ नये. महंत ही गोष्ट सांगणार नाही, कीर्तनकार ही गोष्ट सांगणार नाही, प्रवचनकार ही गोष्ट सांगणार नाही. आता पुढचं आणखीन सांगेल, मोठा मंत सांगणार नाही, छोटा मंत सांगणार नाही, कोणताच मंत सांगायचा नाही. फक्त ज्याला जगाशी काही घेणं देणं नाही तोच एक फक्कड साधू हे सांगू शकतो. बाकीचे लोभाने पछाडलेले असल्यामुळे कोणाकडनं तरी काही घ्यायचे या लोभापोटी ते त्याला सत्य सांगायला तयार नाही. म्हणून ज्यांच्या जीवनाच्या शेवटच्या कालाला आपण बसलो ते असे सत्यनिष्ठ आणि निष्काम संत की ज्यांना जगातला कुठलाही लोभ शिवला नाही. अलीकडे फार मोठमोठी माणसं, फार ज्ञानी माणसं, दिसायला ज्ञानी माणसं, पण असायला मात्र ती वेगळीच माणसं. जीवनाच्या शेवटच्या टोकाला आल्याच्या नंतर सुद्धा ज्यांनी कोणाची अपेक्षा केली नाही, ज्यांच्याकडे काही मागण्याची वेळ आली नाही, अशा साधूने आपल्या जीवनामध्ये जे काही केलं ते आपल्या आणि फक्त परमार्थाच्या मार्गासाठी त्याचा वापर माणसाने करावा. बऱ्याच वेळेला सुरुवातीला असं वाटतं मला जर कीर्तन करता आलं तर मी काहीतरी करील असं वाटतं. मलाही पहिलं तसं वाटायचं. आपल्याला कीर्तन आलं तर आपण काहीतरी करू. काय करू? गरिबाची सेवा करू, समाजाची सेवा करू, याव करू, त्याव करू, त्याव करू. पण कीर्तन आल्याच्या नंतर डोक्यामध्ये दुसरंच भूत शिरलं की आपल्यापेक्षा जास्त कोणाला येऊ नये.
आणि त्याने एवढी परेशानी केली की जीवनाच्या शेवटच्या टोकाला आलो तर ते बाल्यकालात ते सारे विचार अजून पुन्हा आले नाही. जरा माफी मागून सांग. आळंदीच्या रस्त्याने पहिल्यांदा जेव्हा वारीला मी चाललो, तो जो आनंद होता, तो आनंद 1000 दिंड्या काढल्या तरी पुन्हा यायचा नाही. कारण त्यावेळेला निरागस बुद्धी होती, द्वेष कोणाचा नव्हता, मत्सर कोणाचा नव्हता, जो भेटेल त्याची सेवा करण्याची प्रवृत्ती होती. आता प्रत्येकाचा द्वेष, प्रत्येकाचा मत्सर, प्रत्येकाची गडबड आणि प्रत्येकाचा आवाज कानात यायला लागला. आता तो आनंदच गायब झाला, तो पुन्हा परत आला नाही. पण ज्यांच्या जीवनामध्ये कोणाचा द्वेष मत्सर शिवला नाही, अशा संत पुरुषाला एकदा नमस्कार करू, भक्तिभावाने त्यांच्याकडे आशीर्वादाची कामना करू. आणि या ठिकाणी आता 100% कीर्तन समाप्त झालं. ज्ञानेश्वरा
Hare